पेट्रोल डिझेल जपून वापरा. भारतावर अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम. इराण अमेरिका युद्ध तणावात पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन. देशहितासाठी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. परकीय चलन वाचवा. पंतप्रधान मोदींचं आवाहन. तर पुढील 1 वर्ष परदेश दौरा न करण्याचाही मोदींचा सल्ला. मोदी प्रत्येक वेळी लोकांवर जबाबदारी ढकलून देतात. राहुल गांधींची टीका. तर देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेरचं. मोदींचे सल्ले नव्हे तर हे नाकर्तेपणाचे पुरावे. राहुल गांधींचा हल्लाबोल. राहुल गांधी देशाच्या राजकारणातले रिजेक्टेड माल. मोदींनी दिलेला सल्ला राहुल गांधींना या ठिकाणी समजला नाही. फडणवीसांकडून राहुल गांधींवर जोरदार पलटवार. निवडणुका जिंकण्यासाठी मोदींनी अर्थव्यवस्थेची राख केली. देशाच्या माथी इव्हेंट मॅनेजर मारला गेला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांची सुद्धा पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका. चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे देश अडचणीत येऊ नये. रोहित पवारांचं वक्तव्य. तर सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सहमतीनं परराष्ट्र धोरण आखावं. मोदींचं आवाहन म्हणजे पेट्रोल डिझेल दरवाढीचे संकेत तर नाही ना. रोहित पवारांचा सवाल. महागाईचा फटका देशाला बसू नये म्हणून देशाचे या ठिकाणी मोदींचं हे आवाहन. मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य. तर पेट्रोल डिझेल गॅस विदेशातून आयात करावा लागतो. मोदींचं आवाहन सकारात्मक घेऊन जनतेनं स्वदेशी वस्तूंचा वापर करावा. बावनकुळेंची या ठिकाणी प्रतिक्रिया. मोदींनी जनतेला सल्ले देण्यापेक्षा स्वतःही याचं पालन करावं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची पंतप्रधान मोदींवर टीका. तर मोदी चार्टर्ड फ्लाईटनं परदेश दौरे करतात. दमानी यांचा हल्लाबोल. अंजली दमानी या उच्च श्रेणीतील विचारवंत. त्यांच्याशी आम्ही बरोबरी करू शकत नाही. पेट्रोल डिझेलच्या मोदींच्या आवाहनावरून दमानी यांची टीका केल्यानंतर मंत्री शिरसाट यांचं हे उत्तर. ज्वेलरी मेकिंगनं उदरनिर्वाह होणाऱ्या कारागिरांचं काय होणार? ऑल इंडिया ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांचा हा सवाल. वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्यावरच त्यांची ही प्रतिक्रिया. देशात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता. अमेरिका इराणमधील युद्ध संघर्ष आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ. नाशिकमध्ये सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. निम्म्यापेक्षा अधिक पंपांवर सीएनजीचा तुटवडा. 3 ते 4 तासांपेक्षा अधिक काळ रांगेत थांबून सीएनजी भरण्याची वेळ. तर वाढलेले सीएनजीचे दर आणि रांगा याचा चालकांना दुहेरी फटका. जळगावातील सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरात 800 रुपये तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण. सोन्याचा दर 1,54,000 तर चांदीचा दर 2,66,000. पुण्याच्या राजगुरुनगरमधील सराफा बाजारात शुकशुकाट. मोदींच्या आवाहनानंतर ग्राहकांची सोनं खरेदीकडे पाठ. सराफ व्यावसायिक पुन्हा संकटात. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पेट्रोल डिझेल पंपावर इंधनाचा तुटवडा. तर 7 हिल परिसरामध्ये पंपांवर इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा. गदिमांची पंचवटी वास्तू पाडण्यास विरोध केल्यामुळे जीवाला धोका. गदी माडगुळकरांचे नातू सुमित्र माडगुळकरांची ही पोस्ट करत माहिती. तर निवासस्थान पाडण्यास विरोध करत असल्यामुळे नातेवाईक त्रास देत असल्याचा यामध्ये उल्लेख. गदिमा महाराष्ट्राचं वैभव आहेत. त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून कायदेशीर आणि न्यायिक मार्ग काढू. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचं आश्वासन. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर 100% बुलडोझर चालणार. छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा इशारा. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच घरात त्यांनी आश्रय दिला होता. टीसीएस प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर. पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याचंही समोर. धार्मिक विधी आणि शिक्षणातनं पीडितेचं मत परिवर्तन केल्याचं समोर. पीडितेला धार्मिक मुद्द्यांवरील 171 लिंक्स पाठवल्याचंही तपासात उघड. नाशिकच्या टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानचा फोन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला. मोबाईलच्या क्लोनिंग नंतर इतर अनेक महत्त्वाच्या बाबींचा आता उलगडा होणार. पंतप्रधान मोदी सोमनाथ अमृत महोत्सवामध्ये सहभागी. 11 पवित्र तीर्थक्षेत्रातील जलाचा वापर करून मोदींकडून देवतांचा अभिषेक. सोमनाथमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो आणि मंदिर परिसरातील एअर शो. अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगतापांच्या नेतृत्वात आंदोलन. तर ट्रॅव्हल जिहाद विरोधात होत असल्याचा या ठिकाणी आरोप. हिंदू संघटनांचं या विरोधात आंदोलन. ओबीसी नेते लक्ष्मण हाके जातनिहाय जनगणनेसाठी राज्यात 100 सभा घेणार. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये लक्ष्मण हाकेंची आज पहिली सभा पार पडणार. राज्यातल्या ओबीसींची संख्या जनगणनेच्या माध्यमातून समोर येणार. नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती. तर सुनावणी प्रभावीपणे आणि जलद गतीने पार पाडण्यासाठी हा निर्णय. तपास वेगाने पूर्ण करून न्यायालयामध्ये पुरावे सादर करण्याची प्रक्रिया सुरू.
कोल्हापूरच्या रंकाळा तलावामधील म्युझिकल फाउंटनच्या कामामध्ये कोणतीही तडजोड नको. मनपा अधिकारी आणि ठेकेदारांना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचना. रंकाळा तलावाच्या सुरू असलेल्या कामाची आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून आणि आयुक्त राजेंद्र भारुड यांच्याकडून पाहणी. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातल्या नाणार आणि सागवे गावामध्ये होणारी बॉक्साईट उत्खननाची जनसुनावणी आता रद्द. तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपन्न झालेल्या बैठकीत मंत्री उदय सामंतांचा हा निर्णय. 20 मे आणि 26 मे रोजी नाणार आणि सागवे गावात जनसुनावणी होणार होती. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांचा मोर्चा. तर शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी मनसे आक्रमक. परळीमधील सरस्वती नदी पात्रातील अतिक्रमण आणि सिमेंट कॉन्क्रीट कामावरून नागरिक आक्रमक. सिमेंट कॉन्क्रिटीकरण करू नका, मंत्री पंकजा मुंडेंच्या नगराध्यक्षांना सूचना. सरस्वती नदी पात्रामध्ये खोलीकरणाच्या आणि सिमेंट कॉन्क्रिटीकरणासाठी 50 कोटींचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला. तर कोल्हापुरात गोकुळ दूध संघाचं राजकारण वेगळ्या वळणावर. प्रशासक नियुक्तीनंतर आता सत्ताधारी नेत्यांचे संस्था प्रतिनिधी सुद्धा आक्रमक पवित्र्यात. गोकुळचे संस्था प्रतिनिधी प्रशासकांची भेट घेणार. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापालिकेच्या गेटवर जोरदार निदर्शनं. शहरात नियमित पाणी पुरवठा होत नसल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. नागपूर महानगरपालिका मुख्यालयामध्ये ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. तर आपली बसच्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन मिळत नसल्यामुळे आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात आंदोलन. मनपा मुख्यालयामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी. ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं दिव्यांगांच्या प्रश्नाला घेऊन आंदोलन. दिव्यांग महिलेची व्हीलचेअर जप्त केल्याच्या निषेधार्थ ठाकरेंची शिवसेना आक्रमक. तर केदार दिघे आणि महेश कदम हे आंदोलनात सहभागी. गडचिरोली जिल्ह्यातील हिरापूर आणि गुरुवडा या 2 भागांमध्ये विमानतळासाठीच्या सर्वेक्षणाला विरोध. प्राण गेले तरी चालतील, परंतु सुपीक जमीन देणार नाही. सर्वेक्षणाच्या विरोधात शेतकऱ्यांची ही भूमिका. नवी मुंबईच्या खारघरमध्ये चाकू हल्ला करून 57 तोळे सोन्याची लूट. 7 आरोपी अटकेत. मुद्देमाल हस्तगत. तर मित्रांनाच पत्नी मेहुणा आणि गावाकडच्या साथीदारांसह लुटीचा कट रचल्याचं उघड. पुण्यातील पर्वती परिसरातील अरण्येश्वर तावरे या कॉलनीमध्ये वाहनांची तोडफोड. तर काही तरुण रात्री नशेत असताना किरकोळ कारणावरून हा वाद झाला होता. या वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर तरुणांकडून वाहनांची तोडफोड. पावसाळ्यामध्ये मोबाईल पंपाचा आधार. तर पाणी उपसासाठी पालिकेची तयारी. मुंबईतील पाणी साचणाऱ्या ठिकाणी मोबाईल पंप तैनात करण्यात येणार. तर 7 झोनमध्ये प्रत्येकी 1 मोबाईल पंप असणार. इतर प्रत्येक ठिकाणी पंपाची ताशी 250 क्युबिक मीटर पाणी उपसा करण्याची क्षमता. मालेगावातील एमआयएमचे गटनेते अब्दुल युसुफ यांच्या विरोधात गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल. छापेमारीमध्ये 3,20,000ची 18 गोवंश जनावरं ताब्यात घेतली आहे. वर्ध्यात वॉशआउट मोहिमेमध्ये 1,69,00,000चा मुद्देमाल जप्त. अवैध दारू विक्री आणि निर्मितीच्या साखळीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून हे वॉशआउट मोहीम. तर कारवाईमध्ये जिल्ह्यामध्ये 272 आरोपींवर 229 गुन्हे दाखल. लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील 4 लिपिकांकडून 2,38,00,000चा अपहार. यापैकी अटकेतील 3घांना 16 मेपर्यंत पोलीस कोठडी. पालघरमधील बोईसरच्या मुख्य बाजारपेठेत ग्रामपंचायतीकडून फुटपाथवरील अतिक्रमण हटाव मोहीम. अनेक वेळा नोटीस बजावून सुद्धा दुकानं हटवण्यात न आल्यानं ग्रामपंचायतीकडून तोडक कारवाई. जळगाव जिल्ह्यात आरटीईच्या 3,427 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. पहिल्या लॉटरीतील जिल्ह्यातील 2,621 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केलेत. पहिल्या फेरीमध्ये 719 जागा रिक्त. तर रिक्त राहणाऱ्या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार. उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून विशेष खबरदारी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील पेठ दर्शन घोटाळा प्रकरणातील संशयितांची जामिनासाठी धाव. तर याआधी कोर्टानं विश्वस्त पुरुषोत्तम कडलकसह दोघांचे जामीन अर्ज फेटाळले होते. बुलढाण्यातल्या शेगावमधील गजानन महाराज मंदिर परिसरात मोबाईल वापरण्यास प्रतिबंध. भाविकांना सुलभ आणि शांततेत दर्शन घेता यावं यासाठी प्रशासनाचा हा निर्णय. राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वारा वाहण्याचाही अंदाज. तर पुणे आणि परिसरात दुपारनंतर ढगाळ वातावरण असणार. पुणे हवामान खात्याचा हा अंदाज. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचा पाणीसाठा वजा. तर 8.69% पोहोचला. शेतीसाठी पाण्याचा विसर्ग आणि बाष्पीभवनामुळे धरणाची पाणी पातळी खालावली.